बाळासाहेब धर्मा पवार. तुमचा गट नंबर वगैरे काय माहिती आहे का? कुठं आहे तुमचं गट 195. 195 गट आहे, गुळवंची मध्ये आहे. कौस्तुभ नानासाहेब देशमुख. तुमचं काय नुकसान झालेलं शेतीचं? 9 एकर उडीद पाण्याखाली गेलं. 9 एकर उडीद पाण्याखाली गेले. किती दिवसापासून पाऊस आहे तालुक्यामध्ये, गावामध्ये? 3.5 ते 4 महिने झाले. 3.5 म्हणजे मे महिन्यामध्ये पावसाची सुरुवात झालेली आहे. मे महिन्यात आता उडीद काढण्यासारखं आहे का? काय पाकच गेले, काढण्याचा काय विषयच नाही. काढायला तसं 6,000ला एकर कसं द्यायचं आणि काय घ्यायचं, पाण्यातनं काय करावं? सरकारची काय मदत आहे का यासाठी तुम्हाला? कुठलं अजून काय नाही. सरकारची काय मदत? कोणत्या अधिकाऱ्यांनी दखल वगैरे काय सुद्धा काय नाही. पंचनामा करा म्हणते तिने, आम्हाला काय करायला येते? बख्तार साहेब. बर, काय आता इथं चित्र काय आहे गुळवंची मध्ये? किती पाऊस झालेला आहे? पाऊस काय 4 महिने झाले चालू आहे. तुमचं कोणकोणत्या पिकाचं नुकसान झालं का? जाहिरात बाद होती, मला मिळत नाही, काहीच मिळत नाही. तुमचं नाव काय? तुम्ही काय करता? विष्णू बापू पवार. बर, शेती करतो. शेतीच करताय? हो. मग तुम्ही पायानं अपंग असताना शेती करता का? हो. बर, त्याला काय करून घ्यायला काय हरकत नाही. बर, करून घ्या. मग आता सध्या तूर हा आणि सोयाबीन, हा आपले ही उडीद बर पूर्ण पाण्यात आहे. पूर्ण पाण्यात आहे? हा, पूर्ण पाण्यात. बर, पाणी वाहतंय. किती दिवसापासून पाऊस आहे? 13 मे पासून पाऊस आहे. 13 मे पासून पहिल्यांदा 13 मेला जे पाऊस सुरू झाला आहे, आज तागात पाऊस पडतोय. पाऊस चालू आहे म्हणजे सर्व रानाची चिबडी खाली गेली? हो, चिबडी खाली नाही, पाणी होवरलंय रानाने. सरकारची काय मदत वगैरे? मदतीचा प्रश्न नाही, कोणी चौकशीला आलं नाही, कोणी पंचनाम्याला सुद्धा आलेलं नाही. अधिकारी वगैरे कोणता? तुम्हाला या अगोदर असा पाऊस कधी झाला? नाही, कधीच नाही. माझं 66 वय आहे. बर, कधीच पहिली वेळा वयात माझ्या पाऊस पडला. 72च्या आसपास एक ओला दुष्काळ पडला होता. ती एवढा नव्हताच. एवढा नव्हता. त्याच्यापेक्षा हा भयान दुष्काळ. भयान दुष्काळ आहे, नुसता भयान दुष्काळ. बर, मग तुमची सरकारकडे काय मागणी आहे आता? अपेक्षेमध्ये काय, झालेलं नुकसान भरून द्यावं आणि पुन्हा पुढच्या लागवडीला थोडी मदत करावी. ही भरण्याची करू द्या, खातं पितं करू द्या, पैसे द्यावं असं गरज नाही आहे. कुठलीही वस्तू द्या, बिया रूपाने द्या, खातानं द्या, पण त्या रूपामध्ये द्या. किंवा दुष्काळ बी जाहीर करावा. काय कोणच माहित नाही. तलाठी कोण आहे? माने एवढंच माहिती. बरं, आणि तालुका कृषी अधिकाऱ्याचं नाव वगैरे काय सुद्धा नाही. आतापर्यंत कृषीच्या माध्यमातून तुम्हाला काय मदत झाली? काय सुद्धा नाही. जी माहिती ते ठराविक लोकांना फोन करते, त्यांच्या तिनेच करते. ती मिळाल्यावर पुन्हा वेळा तर तुम्ही कंप्लेंट नोंदवलं का म्हणते ती. आता हे आम्ही अशा मोबाईलवरनं कशी कंप्लेंट नोंदवावी त्यांना? बरं, आणि पुन्हा म्हणते ती ज्यांनी कंप्लेंट नोंदवलं त्यालाच मिळालंय. म्हणजे तुम्ही गेल्या वेळच्या ह्याच्यात सुद्धा बघा, ज्यांनी ठराविक लोकांनाच मिळाले. तुमच्या तक्रारीची दखल वगैरे घेतली? कोण काय कोणाजवळ द्यावी काय इथपर्यंत आला? तुम्ही आला तसंच माहिती झालं ना. सोमनाथ बबुराव भोसले, राहणार गुळवंची, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. आता काय शेताची अवस्था काय आहे तुमच्या? सध्याच्या परिस्थितीमध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे. बर, तर आमची हीच अपेक्षा की जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याचं पंचनामे तर झालेत, तरी राहिलेल्या शेतकऱ्यांचे काय राहिले असतील तर जे पंचनामे करून त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. कधी केले पंचनामे? गेले एक 8 दिवसाखाली केले. 8 दिवसाखाली केले. मग त्याची दखल घेतली नाही का अजून? काय नाही, सध्या तर शासनाला पाठवलेले आहेत, ते तलाठी भाऊसाहेब वगैरे दिलेले आहेत. मग किती साधारण गावामध्ये किती शेतकऱ्यांची? काही शेतकरी असे सांगतात की त्या शेतकऱ्यांचे पंचनामे वगैरे झाले नाहीत आणि पर्जन्यमान आता पाऊस तुम्ही बघताय 1972 पेक्षा हा विद्रूप पाऊस झाला असं सांगितलं जात आहे. तुमचं काय मत आहे? नाही, नेहमीपेक्षा पाऊस हा जास्त पडलेला आहे. तुम्ही याच्या अगोदर तुमचं वय किती आहे? सध्या 42 आहे. तुमच्या बाबा 42 वर्षामध्ये तुम्ही असा कधी पाऊस पाहिला? नाही, कधीच पाहिलेला नाही. म्हणून खूप नुकसान झालेलं, जास्त झालेलं आहे. तुमची प्रशासनाला काय मागणी आहे किंवा सरकारला काय मागणी? नाही, प्रशासनाकडे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष न करता ओला दुष्काळ जाहीर करावा अशी अपेक्षा करतो. पहिलं शासनाने 1 रुपयामध्ये पीक विमा भरून घेतलेला होता. आता ह्या वर्षी नवीन JR पद्धती काढल्यामुळे तो आता स्वतःच्या खर्चाने तो विमा भरलेला आहे आणि तो विमा नुकसान झालेलं आहे, त्याची पाहणी करून विमा मिळावा अशी अपेक्षा आहे. ओके. PM किसानच्या योजनेचे पैसे वगैरे व्यवस्थित मिळतात का शेतकऱ्यांना? नाही, काही लोकांना मिळतात, काही लोकांना मिळत नाही. म्हणजे काही लाभार्थी वंचित काही वंचित आहेत. मग याची दखल वगैरे कोण घेत आहे का प्रशासन लेवलला? म्हणते कृषी अधिकाऱ्यांकडे आहे, परंतु अजून बी काय तसं काय कृषी अधिकारी कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? काय नाव वगैरे माहिती आहे त्याचं? आहेत, गुंड मॅडम म्हणून आहेत. तालुक्यातील शोकांतिका आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक पण माहीत नाही, कृषी अधिकारी माहीत नाही.
त्यामुळे मित्रांनो खरंच ही दुर्दैवाची गोष्ट आहे. न्याय मिळत नाहीये तर याची खरंच प्रशासनानं वेळेमध्ये दखल घेणं गरजेचे आहे मित्रांनो. आणि विमा कंपनीला फोन केला की ते म्हणते ती 4 दिवसाने विचार करू, 2 दिवसाने विचार करू. दखल न घेतल्यामुळं वेळेवर लाभ न मिळत नसल्यामुळे आज शेतकऱ्यांची ही दयनीय अवस्था झालेली आहे. तर पाहूया या सद्य परिस्थितीकडे प्रशासन कोणत्या पद्धतीनं दखल घेऊन पाहतंय आणि याच्यावर कारवाई किंवा याच्यावर तोडगा निघतो हे आपण प्रत्यक्षात पाहूया. अजून विकास न्यूज लढा जनहक्काचा रिपोर्टर विसरता. अजून